नमस्कार मित्रांनो, ABS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024च्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो? प्रश्न पहिला असा आहे, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला जातो? ऑप्शन क्रमांक अ, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. प्रश्न दुसरा असा आहे, संयुक्त राष्ट्र ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली? प्रश्न दुसरा असा आहे, संयुक्त राष्ट्र ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक ड, 24 ऑक्टोबर 1945 रोजी. प्रश्न तिसरा, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा सर्वोच्चपदी कोण असतात? प्रश्न तिसरा असा आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? ऑप्शन क्रमांक ब, राष्ट्रपती. प्रश्न चौथा असा आहे, पंचशील तत्वे 1954 साली डॅश यांनी अधिकृतपणे मांडली होती. प्रश्न 4, पंचशील तत्वे 1954 साली डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. ऑप्शन क्रमांक ड, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. प्रश्न 5वा, अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून अंतरावर असते. प्रश्न 5वा असा आहे, अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून अंतरावर असते. ऑप्शन क्रमांक ड, जास्तीत जास्त. प्रश्न 6वा, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? प्रश्न 6वा असा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक क, नाना पाटील यांनी. प्रश्न 7वा, पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न 7वा असा आहे, पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक अ, 1818 साली. प्रश्न 8वा असा आहे, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला होता? प्रश्न 8वा, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला होता? ऑप्शन क्रमांक ब, 1917 साली. प्रश्न 9, संसदेच्या 2 अधिवेशनातील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? प्रश्न 9 असा आहे, संसदेच्या 2 अधिवेशनात कालावधी जास्तीत जास्त किती असावा? ऑप्शन क्रमांक क, 6 महिने इतका. प्रश्न 10वा, महाराष्ट्रात सर्वाधिक गणेशोत्सव कोणी सुरू केले? प्रश्न 10वा असा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त गणेश उत्सव कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक ब, लोकमान्य टिळक यांनी सर्वात जास्त गणेशोत्सव केले होते. प्रश्न 12वा असा आहे, महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते? प्रश्न 12वा असा आहे, महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते? ऑप्शन क्रमांक ड, विधान परिषद. प्रश्न 13वा, मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न 13वा असा आहे, मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक क, 1906 साली. प्रश्न 14वा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? प्रश्न 14 असा आहे, महाराष्ट्र विधानसभेमध्ये परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक ड, एकूण 78 सदस्य. प्रश्न 15वा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवतात? प्रश्न 15वा असा आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीमध्ये अध्यक्षपद कोण भूषवतात? ऑप्शन क्रमांक क, लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 16वा असा आहे, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कुणी लिहिले आहे? प्रश्न 16वा, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कुणी लिहिले आहे?
ऑप्शन क्रमांक क रवींद्रनाथ टागोर यांनी. प्रश्न 17वा, हापूस आंब्याची प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? प्रश्न 17वा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक क रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 18वा, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 18वाच आहे. फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक ब रायगड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 19, एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 19 असा आहे. एलिफंटा ही लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक ड रायगड या जिल्ह्यात. प्रश्न 20, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 20 असा आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक क उत्तराखंड या राज्यामध्ये. प्रश्न 21, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? प्रश्न 21, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक अ तुकडोजी महाराज यांना. प्रश्न 22, राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करतात? प्रश्न 22 असा आहे. राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करते? ऑप्शन क्रमांक ड राष्ट्रपती. प्रश्न 23 असा आहे. WHO मुख्यालय कुठे आहे? प्रश्न 23, WHO मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ब जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे WHO मुख्यालय आहे. प्रश्न 24, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? प्रश्न 24 असा आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक ड बाळशास्त्री जांभेकर यांना. प्रश्न 25, विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला? प्रश्न 25 असा आहे. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला? ऑप्शन क्रमांक अ लॉर्ड डलहौसी यांनी. प्रश्न 26, भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण? प्रश्न 26 असा आहे. भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण होत्या? ऑप्शन क्रमांक ब मीरा कुमार. प्रश्न 27, जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? प्रश्न 27, जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? ऑप्शन क्रमांक ड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे. प्रश्न 28, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? प्रश्न 28 असा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक ड लावणी हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न 29, भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाचे निर्यात करणारे राज्य कोणते? प्रश्न 29 असा आहे. भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाचे निर्यात करणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक क महाराष्ट्र. प्रश्न 30, देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थेची व विद्यापीठाची संख्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? प्रश्न 30 असा आहे. देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थेची व विद्यापीठाची संख्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक बी दुसरा.